नमस्कार, मी सारिका. 28 जानेवारी दिवशी जी घटना घडली, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आणि ते पण कशामध्ये झाले आपल्याला माहीतच आहे, विमान दुर्घटनेमध्ये. ह्या विषयावर मला त्याच दिवशी बोलायचं होतं, परंतु बोलवलं जात नव्हतं आणि असं वेगळंच दुःख दाटून आलं होतं. आणि ज्या दिवशी ते गेले त्या दिवशी मला माझे वडील गेले त्या दिवशी कसं होत होतं, म्हणजे पूर्ण बाहेर बघितली की जग सगळं असं उदास दिसायचं. त्याच प्रकारे सगळीकडे वातावरण पसरलं होतं आणि असं वाटत होतं की आपलंच कोणीतरी गेलं आहे. वेगळीच भावना मनातून निर्माण होत होती. आजही बोलताना तो त्रास होतो आहे, परंतु मला व्यक्त व्हायचं होतं कारण मला ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो आहे. कारण अजितदादा आणि माझ्या वडिलांचं वय सेमच, परंतु माझे वडील 2023मध्ये 28 तारखेला गेले, जुलै महिन्यामध्ये. जवळजवळ तारखाही सेम असल्यासारख्या आहेत. म्हणजे माझ्या वडिलांचा जन्म 9 जानेवारी 1959 आणि दादाचा 22 जुलै 1959. म्हणजे जन्माचं वर्ष सारखंच, महिना पण माझ्या वडिलांचा जानेवारी जन्माचा आणि मृत्यूचा आत्ता महिना त्यांचा आमच्या वडिलाचा जुलै महिना 28 तारीख. आणि दादांचं कसं झालं तर जानेवारी महिना 28 तारीख. म्हणजे थोडंसं जन्मतारखेमध्ये विरुद्ध आहे महिन्यामध्ये, परंतु जन्माचं वर्ष सारखंच आहे. त्याच्यामुळे तारखासुद्धा जवळजवळ सारख्या आल्यासारखे का असं झालं, या पण गोष्टीचा मी विचार करत बसले होते. आणि वडिलांच्या वयाचं असल्यामुळे असं सारखं वडिलांची आठवण येत होती. आणि त्या दिवशी कसं मला दुःख होत होतं, सेम तसंच मला जाणवत होतं, आपलंच कोणीतरी गेलं आहे, आपलंच कोणीतरी. आणि हे मला एकटीला जाणवत नव्हतं, पूर्ण आपल्या महाराष्ट्रभरातील जेवढे काही लोक आहेत जे दादांवरती ज्यांचा जीव होता त्यांना सगळ्यांनाही असंच वाटत होतं. खरंच खूप दुःखद अशी घटना आहे, म्हणजे कुणाच्याही बाबतीत घडू नये. मृत्यू हा आपल्या आयुष्यामध्ये अडथळा आहे, परंतु असा मृत्यू येणं खूप चुकीचं झालं. घरामध्ये असते किंवा समजा त्यांना हार्ट अटॅक आला असता किंवा काही दुसरं काही झालं असतं तरी आपल्याला एवढं वाईट वाटलं नसतं, परंतु असं मरण येणं किंवा अशी घटना घडणं खूप चुकीचं झालं. म्हणजे त्यांच्या जे काही विरोधक होते त्यांनासुद्धा वाईट वाटलं असा हा त्यांचा मृत्यू पाहून. आणि माझ्याकडे त्यावेळेला शब्द नव्हते की आपण काय बोलावं, कसं बोलावं, परंतु एक आतून कुठंतरी मला वाटत होतं की आपण व्यक्त झालं पाहिजे. आणि व्यक्त झाल्यानंतर आपल्या मनातला जो त्रास आहे तो त्रास कमी होतो. याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. सांगायचं कारण एवढंच की दादा जिथं कुठं असतील त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना राहील.